अमरावतीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांवर तसेच देशातील गॅस टंचाई आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर टीका केली। दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी दिला जाणारा 15,000 रुपयांचा निधी अत्यंत कमी असल्याचं सांगत त्यांनी निधी वाढवण्याची मागणी केली आहे। दिव्यांगाच्या खात्यावर निधी जमा होणार फार कमी आहे। खरं तर माझं काय म्हणणं होतं का आमचा 2016चा जो कायदा आम्ही पारित करून घेतला होता दिव्यांगासाठी, केंद्राचा जो कायदा आहे अपंग पुनर्वसन कायदा 2016चा, तर तो 2016चा कायदा काय म्हणतं का जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य आणि केंद्र यांना 5% दिव्यांगासाठी निधी राखीव ठेवला पाहिजे, म्हणजे अर्थातच 4%। 4%नं आता जर 7 लाखाचं बजेट जर केलं तर 28,000 कोटी रुपये दिव्यांगासाठी खर्च करणं आवश्यक आहे। त्यापैकी सरकार किती खर्च करून आलं? फक्त 1400 कोटी। त्याच्यातही 1400 कोटीमध्ये 1000 ते 1200 कोटी हे कर्मचाऱ्यावर खर्च होतं। प्रॉपर दिव्यांगावर 100-150 कोटी खर्च होत नाही। त्यांना आमच्या मागणीला यश आलं का आम्ही त्यांना सांगतो की दिव्यांगाला तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून कसा हे केलं पाहिजे, स्टॉल धरून कसं आखलं पाहिजे, म्हणजे 28,000 कोटी रुपये कुठं आणि तुमचे 1400 कोटी कुठं, म्हणजे 5% 4% निधी खर्च होत नाही। त्याच्यासाठी आम्ही आता एक कोर्टात पण जाणार आहोत आणि त्यासाठी एक आंदोलनही जून महिन्यात आम्ही करू। म्हणजे विश्वगुरु म्हणणारे गुरु आता फसले आणि साधं सिलेंडर आणि पेट्रोलही त्यांना आता कमी भेटणार। उलट तर ही हुशारी जर भारतानं करून दाखवली असती आणि तशा पद्धतीचं जर भूमिका भारत सरकारनं केली असती तर मग आम्ही मानलं असतं। कदाचित छत्रपती शिवाजी महाराज ची नीती ठेवली असती तर ते शक्य झालं असतं। म्हणजे मिठावर पोर्तुगीज बंदी आणणार आहे, इकडे पाठवणार नाही, तेव्हा छत्रपतीची खुफिया यंत्रणा पहिलेच माहित होतं का पोर्तुगीज मीठ पाठवणार नाही कोकणातल्या, कोकणामध्ये बंदी घालणार, तर त्याच्या अगोदरच साठा निर्माण करून ठेवला होता। ही जी आहे ही कशातून येतं? हे भावनेतून येतं, त्याच्यातून स्वतःमध्ये असणारं राष्ट्रप्रेमातून येतं। भाजपा जरी राष्ट्रप्रेमाचा ऊत आणत असेल तर याच्यावरून हे स्पष्ट होते की त्यांचं राष्ट्रप्रेम हे फक्त देखावाजोगतं आहे, प्रत्यक्षात ते नाही आहे। त्याच्यामुळेच ही आता परिस्थिती निर्माण झाली।